पावसाने काही वारकऱ्यांना सुट्टी दिलेली नाही असं दिसतंय। रोज मुसळधार पाऊस पडतोय। आता देखील या तुफान पावसात हे दोन बाबा मला भेटले। यांना मी विचारलं की काय बाबा पावसात वारी करताय, तर म्हटले हो पाऊस पडला तरी वारी करणारच। मग त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय वाटतं आता पावसा पाण्याचं इतक्या लांबून चालत येत आहे? या चालण्याचा हेतू एकच, मनाचं एक समाधान होतं आणि ही वारी जी चालली ही वारकऱ्यांना आटीतटीची वारी आहे। कारण की या वारकऱ्यांचे जो देवपासून जे लागलेला आहे पाऊस तो कमीत कमी आकुडीपर्यंत आता मुक्कामाच्या ठिकाणी येईपर्यंत हा पाऊस हा वारकऱ्यांचा पाठलाग करीत आहे। यानंतर जे वारकऱ्यांना जे त्रास होतो त्याच्याबद्दल मला खंत वाटते की हे पावसाने जरा कुठेतरी थांबावं काय, तर हे वारकऱ्यांचे हे हाल पाहून मला बी जरा मी बी वारकरीचे, पण हे आटीतटीची वारी असं मी बाबा गृहीत कुठून आले धरतो. तुम्ही? आम्ही भांडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे। पेरण्या करून आले का? पेरण्या कशाच्या रानात अजून वापसच नाही तर पेरण्या कुठं करायच्या? हा कमीत कमी पाऊस हा 55 दिवसापासून चालू झालेला आहे। त्यामुळं वावरात जे पाणी दगदग दगदग, आता जे आम्ही पाहुण्याची लागण केलेली कमीत कमी गुडघे इतकं पाणी होतं आणि मुळी बोकांडी मजुरी आहे ना, तर आम्ही स्वतः मुळ्या वाहून टाकलेल्या आहे आणि लागण जे आमचं स्वप्न साकार होतं ते पूर्ण केलेलं आहे। मग आता तुम्ही वारीला आले तर मग आता पेरण्याचं कसं काय करणार? आता परमेश्वर जो परमेश्वर करेल त्याच्या पुढे सर्वांचे हात टेकलेले आहे। त्याच्या मनात आले तो एक सेकंदात एक पल में क्या करेगा वो भी मालूम नहीं हमको। मस्त बाबा, खरंच म्हणजे देवावर इतका विश्वास आहे यांचा की हे पेरण्या न करता निघालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी पेरण्याही झालेल्या आणि आहेत। हा जे दुष्काळ आहे हा वल्ला दुष्काळ पडण्याचे हे चिन्ह पुढे दिसत आहे। हो बरोबर, पण मगाशी तुम्ही बोलले की काही भागात पेरण्या झालेल्या आहेत, तर मग तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही पेरण्या करून आले पण आता तुम्ही नाही येत तिथे, पण तुम्ही आता वारीला आले ना? हा पण पेरण्या आहेत ना, तुम्हाला सांगतो हे प्रत्येक सारा भागात देवावर पेरण्या हवाला झालेल्या करून आहेत. चाललेले आहे आम्ही पुढं। हा. हे जे पेरण्या हो अगर नाही हो आम्ही सारा देवावर भाव ठेवून आणि काय करतो पुढे चाललेलो आहोत। 17वी 18वी वारी, हा. 17वी 18वी वारी पेरण्या करून निघतात। ह्या वर्षी पाऊस आहे पण पावसाला समोर जावं लागतं, उन्हाला बी समोर जावं लागतं आपल्याला। बरोबर, ताप असला तर माणूस सावलेलं बसते, आहे का नाही? खूप मस्त बोलले बाबा, खूप मस्त बोलले। आणि पाऊस जे आणि आता ऊन बी सहन होत नाही ना, वारा सहन होत नाही, पाऊस बी सहन होत नाही, मग काय करायचं? पण तरी चालायचं। आपण निघलो कशासाठी? देवासाठी देवासाठी। आपण पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालो। आता 2 दिवस आम्ही पावसात होतो। कुठं? तुकाराम बीज ते वैकुंठ ह्या नाही का नांदुर्गेचं झाड, तिथं होतो। तिथं झोपलो 2 दिवस। काय करणार? निवारच नाही ना आपल्याला। म्हणजे एकंदरीत वारीत काय शिकायला मिळतं, वारी काय आहे याचा अनुभव आता आम्हाला येतोय। म्हणजे ऊन असो, वारा असो, पाऊस असो, कुठल्याही गोष्टीचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे। मग वारी असो की त्या शेतातल्या पेरण्या असो। तर ह्यांनी बाबांनी तर पेरणी केली नाहीये, या बाबांनी पेरण्या केलेल्या आहेत, पण दोन्ही बाबा आता माऊलींच्या भरोश्यावर ते सगळं रान सोडून आता पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात। बाबा तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। तुमची वारी अगदी सुखी हो आणि अगदी आनंदाची हो। माऊली. नाही बाबा, बाबा पाय नका पडू, पाय नका. धन्यवाद। धन्यवाद बाबा, धन्यवाद। नीट जा तुम्ही, नीट जा। ओके। तर कोरिओग्राफर आमचं प्रत्येक वेळेस 17-18 वर्ष झालं माऊली. हे जे आता जी वारी चालली हा आम्ही साऱ्या तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपेने पुढे चाललेलो आहोत। त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे व आधार या स्तंभावर आम्ही पुढे चाललेलो आहे। बरोबर त्याच्यावर भाव ठेवून तो आम्ही पुढे चाललेलो आहोत। बाबा, न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या टीम कडून तुम्हाला दोघांनाही सलाम। तुमची वारी अगदी सुखाची हो हीच पण पांडुरंगाचरणी मी प्रार्थना करते। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 लोकमत, पिंपरी।